हो, यावेळी चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडूची हाताळणी केली जाते. पहिला षटक इथे संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 6. चंदनवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरं आणि या अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच पाहायला मिळते. ही टुर्नामेंट पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना इथे सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सफल झाला होता, पुढे आला, खेळलाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 धावा धावफलकावरती पहिला षटक संपला गेलाय. दुसरा षटक अंकेश या गोलंदाजाला आपण बघतोय. वाईड बॉल इथं पंत घोषित करतात. अवांतर धाव्याने धावफलक पुढे सरकला गेलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. सुरुवात चांगली आहे. सिंगल पूर्ण करतात. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अकरा धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम 3 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. अंकेश गोलंदाजी मार्गावर फटका खेळलाय, हवेमध्ये आहे. सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा या बॉलवरती आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. अप्रतिम सुरुवात. सौरभ जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत धावांचा ओघ नक्कीच वाढला जाईल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेलाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात आणि या 2 धावेने 15 धावा 1.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा हा सामना इथे पाहायला मिळतोय. अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचलेला संघ चंदनवाडी केजानबाज आज संघ अंतिम सामन्यामध्ये जाऊन प्रवेश करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धाव फलकावरती. प्रथम तर बॅटिंग करतोय. टॉस 16 धावा धाव फलकावरती. पहिल्या 12 बॉलमध्ये 16 धावा इथे पूर्ण करतायत. थोडा वेळ जास्त खर्च करू नका, विनंती असेल. नवीन गोलंदाजी मार्गवर वैभव या गोलंदाजाला आपण बघतोय. वाईड बॉल इथं पंत घोषित करतात. अवांतर धाव्याने धावफलक पुढे सरकला जातोय. 19 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 21. अप्रतिम सुरुवात. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग एका साईडने आपल्याला पाहायला मिळते. सौरभ आणि वेदांत या दोघांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी घेण्याचा प्रयत्न केला गेलाय.
आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण. 23 धावा. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवरती पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती 25 पाहायला मिळते. अंतिम 2 बॉल या ओव्हरमधील बाकी असतील. शेवटचे 2 बॉल बाकी. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. पूर्णपणे ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू पायावरती जाऊन आदळतोय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण. 2 धावांनी 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 27. अंतिम षटक बाकी आहे. गोलंदाजी मार्गवर शशिकांत यादव या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. अंतिम 6 बॉल बाकी असतील आणि या 6 बॉलमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. फलंदाजी करणारा युवा 11 या संघाला. फटका चांगला केला गेला. सिंगल पूर्ण करतायत. एकच धाव या बॉलवरती पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 28 पाहायला मिळते. अंतिम 5 बॉल बाकी आहेत. नाही त्या फटका केला. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवरती पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती 30 धावा पाहायला मिळत आहेत. अंतिम 4 बॉल बाकी आहेत. वाईट बॉल इथं पंच घोषित करतात. अवांतर धाव्याने धावफलक पुढे सरकला जाईल. 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो बॉल आहे इथे फटका केला गेला. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धावसंख्या 33 पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला जाईल काय. मात्र एकच धाव. एका धाब्याने 34 धावा इथे धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम 3 बॉल बाकी आहेत.
34 धाव फलकावरती. 3 बॉल बाकी आहेत. चौतीस 9 चेंडू इथं पंच घोषित करतात. 35 धाव फलकावरती. 35 रन्स. खराब गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना शशी या गोलंदाजाकडून 2 धावा या बॉलवरती. 37 रन. अजूनही अंतिम 2 बॉल बाकी आहेत. एखादा मोठा फटका नक्कीच पाहायला मिळेल काय. पुन्हा एकदा सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चौकार येतो इथे. 4 धावा मिळाल्या जात आहेत आणि या 4 धावेने पहिला डाव संपलाय. धावसंख्या 43. लक्ष ठेवलाय 44 धावांचं. चला मॅच ऑन करा. 44 धावांचं लक्ष्य समोर ठेवला गेला. 44 रन्स टू विन्स रिमाइनिंग 4 ओव्हर्स. सलामीची जोडी मैदानामध्ये राहुल आणि त्याच्या समवेत रोहित याला आपण बघतोय.
एक बॉल एक रन. फलंदाज रिटायर्ड होते आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये अंकेश ह्या फलंदाजाला आपण बघतोय. 44 धावांचं लक्ष्य समोर ठेवला गेला. शुभम गोलंदाजी मार्गावर पहिल्या बॉलवरती एक सिंगल पूर्ण करतोय. ओहो, वाईट बॉल इथं पंत घोषित करतात. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावसंख्या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. फटका खेचलाय, सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा या बॉलवरती पूर्ण होत आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते. चंदनवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व 3. अप्रतिम स्पर्धा आजच्या दिवसामध्ये या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून पूर्णपणे पार पाडले गेले. जयप्रकाश यादव, सिद्धू दादा सर्वांचा लाडका आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल. पुढील बॉल यावेळी एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगलने धावफलक पुढे सरकला जातोय. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 4 बॉलमध्ये 7 धावा. चांगला बॉल आहे. डॉट बॉल इथे हाताळला जातोय. अप्रतिम चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. शुभम 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पस्तीस धावांचं लक्ष्य 18 बॉलमध्ये अजूनही बाकी आहे. 18 चेंडू आणि 35 धावा.
18 चेंडू आणि 35 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर वेदांत. पहिलाच बॉल पहिल्या बॉलवरती सिंगल. फटका केला गेला. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवरती पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सोळा बॉल अजूनही बाकी आहेत. 16 बॉल मध्ये अजूनही 31 धावांची गरज आहे. फलंदाज वाद होतो इथे. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. तीन बॉल या ओव्हरमधील झालेत. फटका खेचला गेला. यावेळी फटका पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. चौकाराने धाव फलक पुढे सरकला गेलाय. 17 धावा. रन 17 रन. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अप्रतिम षटक हाताळल्या जात आहेत. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी असेल. वाईट बॉल इथं पंत घोषित करतायत. अवंतर धाब्याने धाव फलक पुढे सरकला गेलाय. धाव संख्या धाव फलकावरती 18. 18 रन ऑन बोर्ड. स्टार्ट ऑफ द सेकंड ओव्हर. लास्ट डिलिव्हरी ऑन द सेकंड ओव्हर. चांगला फटका इथे पाहायला मिळतो. एक सिंगल या बॉलवरती. सिंगलने धाव फलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 25 धावा. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गावर सौरभ. वाईट बॉल इथे घोषित केला गेलाय. अजून एक धाव ही धाव फलकावरती जोडली जाते. 20 रन 24 धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा इथं शिरकाव करू शकतोय. श्रीकृष्ण पॅकर संघ एखादा षटकार येतोय तर नक्कीच या मॅच मध्ये शिरकाव करू शकतोय. हो तो खेचलाय. मोठा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज राहुल याच्या बॅट मधून आलेला हा षटकार.
संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 पाहायला मिळते. सिंगल पूर्ण करतायत आणि सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. चांगले बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते. वाईट बॉल इथं घोषित करतायत. अवंतर धावेने धावफलक पुढे सरकला गेला. 29 धावा. कारण गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून, कारण एक षटकार त्या ओव्हरमध्ये, त्यानंतर पुन्हा एकदा अवांतर पाहायला मिळत आहेत. धावा कुठेतरी रोखण्याची गरज होती, तिथे मात्र धावा दिल्या जात आहेत. पुन्हा एकदा फटका केलाय. सिंगल पूर्ण करतायत. एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पोहोचले जाऊन 30 या आकड्यावरती. 14 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 9. 9 चेंडू आणि 14 धावा. आठ बॉल 13 धावांची गरज आहे. 8 बॉल 13 धावा. आठ चेंडू आणि 13 धावा. सात बॉल 12 धावा. 7-12चा उतारा कोणाच्या नावावरती असणार आहे का? ती टीम श्रीकृष्ण पॅकर्स का युवा 11? सिंगल पूर्ण करतायत. एका धावेवरती समाधान. एका धावेने 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 6 बॉल 11 धावा. 11 धावा 6 बॉल. सहा बॉल 11 धावांची गरज मॅच मध्ये. सहा चेंडू आणि 11 धावा. पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. 5 बॉल 11. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी केली जाते का? दीपेश गोलंदाजी मार्गवर. तो चेंडू इथे पण घोषित करतात. फ्री हिटचा बॉल पाहायला मिळणार आहे. संधी निर्माण केली गेली. चार बॉल 9 धावांची गरज आहे. 4-9ची मॅच. 4-9चं समीकरण. 4 बॉल आणि 9 धावांची गरज. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा. इथे क्षेत्ररक्षण खराब होतोय. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खराब पैकी आणि त्याचा कारण 3 धावा. 3 बॉल 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 6 धावा.
2 चेंडू आणि 5 धावा. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. दोन चेंडू 5 धावा. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवरती. एक बॉल 3 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. म्हणजेच काय तर 1 बॉल आणि 3 धावा पूर्ण कराव्या लागतील. डॉट बॉल असेल इथे. मॅच जिंकलाय. सामना जिंकलाय.
चला डॉट बॉल आहे. सामना जिंकला युवा 11 या संघाने. चला दोन्ही टीम कॅप्टन यायचं टॉससाठी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन सौरभ. हे थांब आधी विचार दे. हे मॅन ऑफ द मॅच कोण आहे?